ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात आणि ईव्हीएम मशीन हटवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात यावर विचार मंथन करण्यासाठी राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाच्या वतीने नांदेड येथे अभियानाचे अध्यक्ष प्राध्यापक देवीदास इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। बैठकीत ईव्हीएम संदर्भात जनजागृती, धरणे आंदोलन, मोर्चे, बेमुदत साखळी उपोषण, जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देणे आदी कार्यक्रम राबवून ईव्हीएम हटवण्यासाठी व पुढील दिशा ठरवण्यासाठी ह्या बैठकीत ठरले असून सदरील बैठकीत सत्यशोधक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता तुमवाड, डॉक्टर श्रावण रॅपनवाड, वंचितचे दिलीप राठोड, भारत मुक्ती मोर्चाचे अशोक सदावर्ते यांच्यासह अनेक विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी आम्ही ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव या मोहिमेअंतर्गत आम्ही बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीचा उद्देश असा आहे की म्हणजे देशामध्ये ईव्हीएमच्या संदर्भाने जनता आवाज उठवते आहे, पण निवडणूक आयोग असेल, केंद्र सरकार असेल किंवा राज्य शासन असेल, हे कुठले म्हणजे जनतेच्या समस्येला जुमानत नाही आणि यावरती कुठलाही विचार न करता ते ईव्हीएम रेटून निवडणुका घेते। आताच झालेल्या विधानसभा निवडणुका 2024च्या या निवडणुकांमध्ये निकाल जनतेचा कौल वेगळा होता आणि निकाल वेगळा लागेल असं वाटलं होतं की म्हणजे दोघांनाही समसमान सीट येतील असं, परंतु एकतर्फी निर्णय लागला। याची कारणं आपल्याला सांगता येतील। ईव्हीएम बंद पाडणे किंवा ईव्हीएममध्ये बिघाड, ईव्हीएमच्या संदर्भाने मध्ये गडबडी करणे, घोटाळा करणे किंवा या संदर्भाने निकालाच्या बाबतीत विशेष सांगायचं झालं तर रात्री 11:30 पर्यंत जो निकाल लागला होता त्याच्याही पलीकडे जाऊन जवळपास 8% मतदान जास्तीचं झालं। 8% मतदान म्हणजे ही ऐतिहासिक बाब आहे आणि या बाबीमुळं घोटाळा झाला आहे, हे म्हणजे ईव्हीएममध्ये घोटाळा झाला आहे हे तर नक्कीच आहे। त्या संदर्भाने जनता रस्त्यावर येत आहे आणि पूर्ण विरोधी पक्ष एक होऊन ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठवून म्हणजे देशामध्ये लोकशाही असताना सर्वोच्च न्यायालयसुद्धा या गोष्टीला पुष्टी देत आहे की निवडणूक आयोगाचीच बाजू घेत आहे, केंद्र सरकारची बाजू घेत आहे। हे सुद्धा एक आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे, संविधानासाठी घातक आहे। तर यावरती गांभीर्यानं विचार व्हायलाच पाहिजे, अन्यथा जनता रस्त्यावर येऊन झालेल्या नुकसानीस पूर्णतः शासन जबाबदार असेल। आज या ठिकाणी विविध सामाजिक संघटना जी आपण या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे। विशेष म्हणजे कालचे जे निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जे मशीन आहेत त्यामध्ये बऱ्याच काही शंका निर्माण झालेल्या आहेत आणि त्यातूनच आज आम्ही या ठिकाणी ही बैठक लावलेली आहे आणि आमचं सांगणं आहे की ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपर लाव अशी आमची मागणी आहे आणि लोकशाही बचाव या अनुषंगानं ही बैठक आहे। या बैठकीमध्ये पुढची जी दिशा आहे ती या ठिकाणी ठरणार आहे आणि कृती कार्यक्रम या ठिकाणी ठरणार आहे। आज आम्ही या सायन्स कॉलेजच्या वसतिगृहामध्ये अनेक कार्यकर्ते मिळून एक बैठक घेत आहोत। याचा उद्देश असा आहे की परवा ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका पारदर्शक झाल्या नाहीत असं आम्हाला दिसून आलेलं आहे आणि भारतीय संविधानानुसार निवडणुका ह्या निर्भयपणे आणि पारदर्शकपणे व्हायला पाहिजेत, पण तसं होत असताना बऱ्याच निवडणुकामध्ये दिसत आहे। काही निवडणुकामध्ये होते, पण काही निवडणुकामध्ये पारदर्शक निवडणुका होत नाहीत। कालच्या निवडणुकामध्ये अनेक गडबडी घोटाळे दिसून आल्या, त्याचे प्रूफ आमच्याकडे आहेत आणि लोकमतनी पण तिथे दिलेलं आहे। म्हणून आम्ही असं एक सगळ्या संस्था, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि सेवाभावी संस्थांनी मिळून असं एक कृती कार्यक्रम आज आखायला आम्ही बसलेलो आहोत की ईव्हीएम हटाव आणि लोकशाही बचाव अशी कृती समिती स्थापन तर झालेलीच आहे, पण आपण पुढील 1 वर्षामध्ये कोणकोणते कार्यक्रम घ्यावेत याचा आराखडा तयार करण्यासाठी म्हणून आज आमची ही बैठक आयोजित केलेली आहे।